नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी इथे डाळ पालक बनवलेली आहे। डाळ पालकसाठी इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते आपण बघूया। तर एक जुडी मी पालक घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसूण पाकळ्या, एक छोटा ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलाय बारीक चिरून, त्यानंतर 1 चमचाभर जिरं घेतलंय आणि हे सर्व साहित्य जाडसर वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे आणि या भाजीमध्ये मी तूर डाळ वापरलेली आहे। तर तूर डाळ मी 1 तास आधी भिजवून घेतली, त्यानंतर मी हे भाजीमध्ये ती टाकणार आहे। आणि 1 टोमॅटो घेतलाय, तो बारीक चिरून घेतलेला आहे। आता इथे 1 कुकर घेतलंय, त्यात मी 2 चमचे तेल घातलंय आणि त्यात जाडसर वाटलेलं वाटण परतून घ्यायचं आहे तेलात। आणि ते परतल्यानंतर 1 चमचाभर लाल तिखट हळद त्यात परतून घेतली। त्यानंतर पालक, डाळ, टोमॅटो हे सर्व साहित्य टाकून घेतलं। हे छान परतून घ्यायचं आहे, 2 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि आपला डाळ पालक तयार